म्हळ्यार 2010 इसवी जुलै महिन्याचे 31 दिवस सिद्धापूर नगराचे गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे आराध्य देव श्री लक्ष्मी वेंकटेशु, श्री संस्थानाचे आराध्य देव श्री रामदेव वीर विठ्ठल हांगेले स्मरण करून अत्यंत शोभायमान जावन आशिल्ले व्यासपीठारी दिव्य सिंहासनावेरी विराजित श्री संस्थानाचे 23ने यतिवर्य परम पूज्य श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर महास्वाम्याले दिव्य सन्निधानांतू आयचे नियोजित आशिल्ले गौरवान्वित महोदयांक श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर महास्वाम्याले अमृत हस्ताना फलमंत्राक्षता अनुग्रह जावका म्हणून श्री सन्निधानांतू भक्तिपूर्वक विनंती करून घेता आसा. चातुर्मास व्रत स्वीकार समारंभाक श्रद्धा भक्तीन उपस्थित आशिल्ले अतिथ्यांक वंदन करतची. आयचे हे समारंभांतू उपस्थित आशिल्ले सर्व बंधू भगिनी आप्त इश्टांक उद्देशिसून 4 उतर उल्लोका म्हणून विनंती करून घेता आसा. प्रथम जावन श्री गजानन बी भट्ट यल्लापूर हांणी आमकां उद्देशिसून 4 उतर उलयत आसात. हरि ओम. मेगेले इष्टदेव लक्ष्मी वेंकटेशाक नमस्कार करता. तशीच संस्थान आराध्य देव प्रभू रामचंद्र वीर विठ्ठलाक नमस्कार करता. देवसदृश्य विराजमान जावन आशिल्ले आमगेले गुरु महाराज श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामीजी महाराजा चरणारविंदाक नमस्कार करता. व्यासपीठार उपस्थित आशिल्ले सगळे गण्य लोकांक आणि सभेत उपस्थित आशिल्ले सगळे भाव भयण्यांक नमस्कार करता. 2 शब्द उलोवचे प्रयत्न करता. वर्षाक एकदा आमकां एक सुदीन चातुर्मासा वेळार स्वाम्याल अनुग्रहान आमी सगळे समाज बांधव स्वाम्याले पांया मुळात जमतात
एकमेकाक आमगेले परस्पर हितकुशल वार्तालाप आमी करतात आणि आनंदीत पावतात. हे सगळे गुरु महाराजाले अनुग्रह. गुरु महाराजानं चातुर्मासा वेळार व्यासपूजा ही पहिली करची पडटा. व्यास एक महान म्हळ्यार तो देवालो विष्णूलोच अंश. तो व्यासाय विष्णुरूपाय व्यासवेन. तर व्यास हो पराशर मुनीलो सुपुत्र, वशिष्ठाल नातू. पराशर मुनी यमुना नदीच्यान पास जातना सत्यवती म्हणली एक बायल मनुष्य, तिगेल निमित्यान व्यास जल्मा आयलो. व्यासाक तो द्वीपात जल्मा आयिल्ल्यान कृष्णदैपायन म्हणटात ताका. व्यास जल्म येती एकदम तो व्हड जालो. कितलो व्हड जालो की मुंजी वयाक आयलो. आनी तेन्ना पराशर मुनीन ताका उपनयन संस्कार दिलो. सांगचे उद्देश म्हळ्यार महाविष्णूलो ज्ञानरूप ताजो जल्म व्यास. जे आमगेले वेद आशिल्ले हे एक वेद आशिल्लो, एकच वेद. जाल्यार मागीर हाणें व्यासान महर्षी व्यासान 4 विभाग केले त्या वेदाचे. केन्ना ताणें ते 4 विभाग केले, यजुर्वेद, सामवेद, अथर्वणवेद, ऋग्वेद, तेन्ना ताका वेदव्यास म्हणून नामकरण जालें. वेदव्यास हो ज्ञानाचो भंडार, साक्षात विष्णू रूप आशिल्ल्यान ताका वेदव्यास. तागेले आंगा बण्ण सुद्धा नील बण्ण, जशी कृष्णालो नील बण्ण, महाविष्णू नील बण्ण, तशी हागेली बी नील बण्ण. म्हणून ताका विष्णूलो ज्ञानाच अवतार म्हणटात. 18 पुराण ताणें ताजे नंतर बरयली. ताजे नंतर आनी ताजे 18 पुराण बी बरयली. व्यासान इतलेच न्ही, विष्णू सहस्रनाम सुद्धा व्यासान बरयले. व्यास इतलो महान महर्षी. बद्रिका आश्रमात तागेले आश्रम आशिल्ले. व्यासान आणि महाभारत जावचे पयलीं महाभारत सांगले आणि महागणपतीन ते बरोवंक काडले. हे तुमकां गोत आसा. व्यास महर्षी हो सप्त चिरंजीवीत एक व्यास महर्षी. तो चिरंजीवी आशिल्ल्यान तो केन्नाय भक्तीन पळयल्यार दिसता. जय जय धर्मा बद्दल देवाल चिंतन जाता. धर्माभिमानी लोक असे सब आसा थंय हे सप्त चिरंजीवी उपस्थित उरतात. आज जाल्यार बी व्यास महर्षी हांगा उपस्थित आसात. तुम्ही पळया की व्यासपीठावर आमगेले बशिल्ले विद्यमान स्वामीजी साक्षात व्यास रूपाचे आसात. श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज की जय. व्यासरूपाय विष्णवे. आणि कित्या म्हणिल्लें आसा तो विष्णूलो गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. कित्या म्हणिल्लें आसा की देवाल साक्षात. आमी ज्यो गृहस्थाश्रमी भितर कितले की चूक काम करतात, चूक विचार करतात, त्याला आमकां देव दिश्य दुर्लभ. जाल्यार देवान अनुग्रह केल्लो आसा की गुरु रूपात तूं देव पळय अशें म्हणल्यार आज आमी व्यास रूपात आमगेले गुरु महाराजाक पळोवया. तर कित्या पळोवका? व्यास हो ज्ञानाचो देव आसा आनी गुरु महाराजाक त्या रूपान पळयले नंतर आमकां बी सुज्ञान प्राप्त जातलें आनी दैवत्व प्राप्त जातलें आनी देवाल भक्ती सात्विक गुण प्राप्त जातली आनी आमकां वेगळें जीवन उज्जीवन जातलें म्हण म्हगेली कल्पना. स्वामीजी महाराजाल चातुर्मास व्रत
हय सगळ्याक उमेद, सगळ्याक आनंद, सगळ्याक भयभक्ती. जाल्यार स्वामीजी महाराजाक निश्ठेन तो व्रत आचरण करता. आमी सद्दां चातुर्मास व्रता येयले तेन्ना पयलीं विचारता आज जेवणाक कितें मेळटा, कशें जालें, खंयचो पायस आशिल्लो, कसलो मृष्टान्न भोजन, प्रत्येकाला एक आकांक्षा उरता. जाल्यार स्वामीजील कशी तांणी 15 दिवस तरकारी खावच्या ना आनी 15 दिवस धंयची वस्तू खावच्या जायना, आनी 15 दिवस दुधाची वस्तू खावच्या जायना, आनी 15 दिवस द्विदळ धान्याची वस्तू खावच्या जायना. अशी स्वामीजीले एक नमूने कठोर नियम आसात. ते कठोर नियम करचे आनी ते पालन चातुर्मासात करचे उरता. जाल्यार आमी कितें करता आतां भरपूर जेवण बिवण जेवण अगदी आनंदीत आमकां एक एन्जॉयमेंट ट्रीप सारकी जाता चातुर्मास म्हळ्यार. स्वामीजी कितलेच चातुर्मास न्हय, आमगेल्या ग्रहस्थांक सुद्दां आमकां चातुर्मास आसा. स्वामी संन्यासांक 4 पक्ष जाल्यार ग्रहस्थांक 4 मास उल्लेख केला आमगेल्या संस्कारा भितर. कित्याक तो एक चातुर्मासा व्रता वेळार ताणें नियमीत जावन ताणें बी एक तपस्या आचरण करून संस्कारयुक्त जावन सात्वीक गुण ताणें एक शेखरण करचो, तो एक चातुर्मास ग्रहस्थांक बी आसा. त्यासाठी सांगिल्लें आसा धन्यो ग्रहस्थाश्रमी म्हण. ताणें धन्य जावंक जाल्यार ताणें बी कठोर नियम पालन करता. जाल्यार आमी ते आतां करनात. स्वाम्याल एक पादपूज केली, स्वाम्याल पुण्य संचयन जाल्ले घेतले आनी घरा गेले. तशें न्हय तें. स्वामीजी महाराजान कठोर कठोर तपस्या केली. कोणा बद्दल केली? गंडकी यात्रा कोणा बद्दल केली? भद्रीत वचून चातुर्मास केलो, कोणा बद्दल केलो? पंढरपुरात चातुर्मास केलो, सगळे भक्ताल कल्याणा बद्दल केल्ले आसतानी. प्रत्येक कडेन देवदर्शन जावका, तीर्थक्षेत्रात तांगेले भक्ताले समाज बांधवले आगमन जावका आनी तांकां बी देवाल अनुग्रह प्राप्त जावका, गुरु अनुग्रह प्राप्त जावका म्हणून लोक कल्याणासाठी स्वामीजी महाराज चातुर्मास करतात. आणि तो चातुर्मास आज सिद्धापुरात घडलो. हांगची बी एक समाज बांधवाले कल्याण जातले. एक चातुर्मासा निमित्तानं भरपूर पुण्याकाम दान धर्म परोपकार जाता. स्वामीजी विचार केन्नाय समाज अभिवृद्धी जावका, सुसंपन्न समाज जावका, सात्विक समाज जावका, परोपकारी समाज जावका, श्रेष्ठ समाज जावका पण केन्नाय चिंतन आसा. त्या दृष्टिकोनान स्वामीजीन भरपूर मठवास्तू, सभागृह प्रत्येक गावात भक्त लोकांक केन्ना भक्तीन आपयतात त्या गावात दर्शन दिवचे, थंयचे कार्यक्रम चलोवन दिवचे म्हण. प्रत्येक मनशाक गोत आसा स्वाम्याल आरोग्य कितलें नाजूक आसा म्हण. जाल्यार बी स्वामी ते केन्नाय परवा केलो ना. तुमी समजून घेवका स्वाम्याल कितलो व्हड त्याग आसा म्हणा. तो आमकां स्वताच कितें तरी माती उसळल्यार बी बायलेन अमृतांजन लावच्या आयल्यार बी आमी जोर करतात. जाल्यार स्वामीजीक इतले शारिरीक वेदन आसा जाल्यार ते खंयचेय लेख घालनात. स्वाम्यान केन्ना म्हणचे राम करे काम, पण हम बैठे आराम बी म्हणटात ते, परंतु ते आरामीत केन्ना बसनात. जाल्यार समाजाच्या बरेपणा बद्दल आलोचन करत 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 अहर्निशा ते चिंतन करतात. असल स्वामी महाराज आमगेले व्यासरूपी की देवरूपी हे तुम्ही निर्णय करा. ह्या दृष्टिकोनान तांणी ह्या वर्साक समाजातले एक सामाजिक एक व्यवस्था, एक समना म्हण तांणी एक चिंतन केलें. मुंबई चातुर्मासातच आमकां एक आज्ञा दिल्ली तांणी की वैवाहिक संबंध जावचे कार्यक्रम येल्लापूरचे तुम्ही समाज बांधवान घेवका आणि ते कम्प्युटर सहाय्यान करणं ज्यो वैवाहिक समस्या आसा आमगे समाजातली ती तुम्ही दूर करका म्हण तांणी तेन्ना 97 आमकां बॉम्बेच्यान आज्ञा रायस पेटयलो. आमकां सुचलें ना तें. तरी पंढरपूर चातुर्मासा वेळार आनी परत स्वाम्यान आमकां ताजे बद्दल सांगून आमकां आज्ञा दिली आणि स्वाम्याल जे अनुग्रह असल्यार हे सगळे काय साध्य जाता. आणि आज आमी ते कार्यक्रम करच्याक यशस्वी जाल्यात.
आणि स्वाम्यान तातूंत भरपूर म्हळ्यार आमकां गायडन्स म्हळ्यार इतले 40-50 तरी तांणी गायडन्स दिला आणि ते कार्यक्रम घडचे बद्दल. आणि आज ते वैवाहिक जे सॉफ्टवेअर आमी केल्ले आसा ते आज तुमी हांगा बी सोम्याल आज्ञे प्रकार तुमी पळयले आणि ताजे निमित्तान आमगे समाजाक कल्याण जातलें. तर कशें कल्याण जातलें? स्वाम्यान ताका नांव कसर दवरला जीवोत्तम जीवन साथी. पळया कितलें अर्थगर्भित नांव आसा तें. आमगेलो मठ जीवोत्तम. मनशान उत्तम जिवी जावका म्हणल्यार सोम्याल आशा. उत्तम जिवी जावका आनी ते उत्तम जिवी जावंक जाल्यार जीवन साथी सुद्धा उत्तम मेळका. उत्तम जीवन साथी मेळ्ळ्यार तो जीवोत्तम जाता. समाजात प्रत्येकान श्रेष्ठ आदर्श ग्रस्त जाल्यार आमगेलो समाज बरें जातले म्हण स्वाम्याल इच्छा आसा. म्हण त्या निमित्तान जीवोत्तम जीवन साथी म्हण तें नांव दवरिल्लें आसा. हे सॉफ्टवेअराचें आमी डेमॉन्स्ट्रेशन प्रत्येक गांवांत आनी दिल्लें आसा. थोडे मुंबय, बेंगलोर, बेळगांव, कुमटा, कारवार हे थोड्या गांवांत दिवचे आसा. आज आमगेले एक्चुली सॉफ्टवेअर सोम्याल्या दिव्य करकमलांच्यान सगळ्याक दिवची मना आशिल्लें आमकां. जाल्यार बरेचशा गांवांत आमगेलें डेमॉन्स्ट्रेशन जाल्लें नाशिल्ल्या निमित्तान ते सॉफ्टवेअर गुरुवंदना दिवस आमी दिवचें म्हण केला. आणि त्या निमित्तान एक वैवाहिक जी समस्या आसा आज ती गुरु अनुग्रहान पूर्ण प्रमाणान ती निवारण जातली. आणि गुरु अनुग्रह आमगेल्या समाजाक आसाच आणि ह्या विशयात सुद्धा आमगेलें बरेपण जातलें. हांव स्वाम्या लागीं मागता आमगेलो समाज श्रेष्ठतेक पावका. आमगेलो समाज सज्जनेक पावका आणि धन्यो गृहस्थाश्रमी म्हणले जे आसा सगळे धन्य धन्य जावकात. आणि ते गुरु आशिर्वादान मात्र साध्य. गुरून आशिर्वाद दिले नंतर देव सुद्धा ताका तथास्तू म्हणटा. आणि आमगेल स्वामीजी स्वतः गुरु बी आहे, स्वतः देव बी आहे अशें म्हण हांव सांगता. आमगेले 2 शब्द संपयता. भट येल्लापूर हांकां धन्यवाद. अत्यंत क्लिश्ट विशय सरळ शब्दान आमकां तांणी परिचय करून दिलेलो आसा. श्री पुत्तू पै हांकां हांव विनंती करूंक येता आसा समाजाचे बंधू भगिनी आप्त इश्टांक उद्देश करून 4 उतर उलका म्हणून. प्रथम तशींच वेदिकेर आशिल्ल्या सर्व मालगड्यांक सर्व गणमान्यांक नमस्कार करून हांगा मेळ्ळे सर्व भाव भयण्यांक नमस्कार करून हे 2 उतरां उलोवचा प्रयत्न करता. तेजे स्वाम्या लागीं 2 उतरां उलोवचे खातीर आज्ञा मागता आसा. आमगेलो अध्यक्षान तांगेलें वाक्तव्या भितर सांगिल्लें मुंके आयज हो दिवस सिद्धापूरच्या इतिहासा भितर खरेंच सुवर्ण अक्षरान बरोवप दिवसूच. अनेक वर्ष धरून ह्या चातुर्मासा बदल एक जातक पक्षी कादू कुळितदे म्हणटा पळय तशी जातक पक्षीन एक राखील मुंके ह्या चातुर्मासा बदल आमगेल्या समाजा जनांनी हो दिवस केन्ना येतालो आमी केन्ना स्वाम्या सेवे पात्र जातले म्हणून आश करत अनेक वर्षाची विनंती स्वाम्यान मान्य करून ह्या वर्सा चातुर्मास हांगा अनुग्रह केल्लो आसा. हा संगाती अनेक ग्रहस्थाले ह्या सिद्धापूरच्या ग्रहस्थाले उल्लेख करच्या की करता हांव. आज अनेक एक 40 वर्ष धरून संस्थानात सेवा करत सिद्धापूरचे ग्रहस्थ व्यंकटेश शानबाग अंबोळी ह्या मनशाना स्वाम्या लागीं प्रति दिवस आपल्या गांवांत एक चातुर्मास जावका आपल्या गांवांत एक चातुर्मास जावका अशें म्हणलें. म्हगेल येद्रा सांगिल्लें पूण एक 10-15 जायत ते स्वाम्या लागीं तांणी विनंती करून तागेली विनंती बीच कित्याक म्हळ्यार तागेली 40 वर्सां सर्वीस आसा. 40 वर्स संस्थाना भितर काम केलें जाणां. आपल्या तागेली मागणी कसली आपल्या गांवांत चातुर्मास जावका. कितलो व्हड अभिमान ताका आपल्या गांवांचेरी. आपल्या गांवांत बरा पडनावका आपल्या गांवांत बऱ्या पडनावका जाल्यार कसन जावका परम पूज्य स्वाम्या चातुर्मासांक जावका. ही मागणी ताणें देवा स्वाम्या चरणा भितर दवरून आज हो चातुर्मास हांगा घडच्याक हे ग्रहस्थाल विनंती बीची मुख्य जावन आसा म्हणून हांव हेजी तुमी लायतरा सांगच्याक इच्छा पावता. पण जावका ही इतली तेगेली विनंती. हय 44 वर्सां केलें. 44 वर्ष अविरत ताणें संस्थानात सेवा केल्या. आनी आपणाक
कसें की एक हम्मिणी कसें की एक पगार म्हणून कसं संस्थानांतून मेळत कसा तो मेळील पुरो स्वाम्या चरणांतू थंय दवरनो ताजी वाडी समेत दुड्डू हे चातुर्मासाक ताणें पावयला कितलो व्हड दानी जायत तो कितलो व्हड दानी जायत आमी पुरो केला पंढरपूर चातुर्मास आमी बी केला आनी कोणकी केला गजानन भटमामान बी केला पुरो केली आमी केले कसं नाही आमगे जोडीचे 5% की 10% आमी खर्चिल्ले म्हणटाना आमगेले की ना 1 लाख पट्टू व्हड दानी तो तागेले सर्विसाचे पूर्ती ताणें दिवन ताणें मागून घेतली कसं नाही आपल्याला गांवां बरं जावं का ताका परमपूज्य स्वाम्याल चातुर्मासांक घडका इतलीच तागेली मागणी कितलो व्हड तो दानी तागेले पांय आमी सुद्दां धरका अशें दिसता म्हाका जावं परमपूज्य स्वाम्याल्या वर्षांतुल्या 260 दिवस प्रवास आमी तरी जाता खंय आपल्याला भक्त लोक खंय आपल्याला शिष्यवृंद स्वाम्या आपयता की थंय स्वामी वचून त्या गांवां भितर चलतले पयलें ठरयल्लें एक नवीन देवस्थानाचें उद्घाटन की नाजाल्यार एक नवीन हॉलाची एक पांयभरणी की ना कसले मुंजी सार्वजनीक मुंज्यो ना एक हॉला उद्घाटना ना त्या गांवां भितर की घडत असेल कसले अनुष्ठानाचे होम हवनाचे कसले तरी पूर्णावती असले कार्यक्रम व्यवस्थीत रितीन गांथून दिवन त्या गांवां भितर वचून भक्त लोकांनी शिष्यवृंदांनी ठरयलें तशें कामां चंद रितीन घडणू सर्व लोकां लागीं एक संघटन जावका सर्व लोकांनी एकमेकां भितर कसलेच द्वेष असल्यार दूर विसरून घेवन तांणी एक जावका तांकां पेंटे बर जावका अशें म्हणलें एक आशिर्वाद करून मुखावेल गांवांत पयण घेवची ही पद्दती असाची आसा तांणी खंयच्याय गांवांत गेले नंतर ते पॅण्ट तांगेले खंय पाद धुळी लागले की खंय पाद स्पर्श जाले की थंय खरेंच बर जाय तें आयलें आज आमी पळयताचे आज एक 15 वर्स मागशी इतले लोक मेळत आशिल्ले चातुर्मासा फंक्शनाक आज एक 200 गांवांत लोक हांगा आसा गोवा तकून लोक धांवन आयला मुंबय तकून लोक धांवन आयला मंगळूर तकून लोक आयले पयले दिवस भायर सरून आज सकाळी येवन पावले म्हळ्यार ती तान स्वामी आनी शिष्यवृंदाले एक समागमाचे एक तान केन्ना हांव सोम्या पळोवं केन्ना व्रत आसता जाल्यार सोम्या नजर भितर हांव नजर भेट घेवं केन्ना तागेलें चरण दर्शन घेवं अशी म्हणिल्ली एक तान प्रत्येक भक्तांक चड जायत गेल्या प्रत्येक भक्त आजकाल पळयते आसा तुमी आतां तुमी आज चातुर्मास सुरू जालो आयच्यान एंड जावं पर्यंत एक ना एक दिवस प्रत्येक गांवचे 70-80 लोक येते उरतले 30-40 भिक्ष जाते उरतात हे तुमी समागम कितले जाले कितले लाग गेले भक्त वृंदांनी सोम्याले एक अनुग्रहान आमी कितले लाग गेली जी म्हणलें तुमी विचार करता म्हणून जाता तांगेले पाद स्पर्श खंयच्या गांवांत जालें की तो गांव बरो जात गेला अशें आसतना तांणी हे 260 दिसांचे प्रवास सांगून तुमकां हांवें उरलेले दिवस 100-120 दिवस तांणी मूळ मठा भितर परतकाळी भितर उरतात परतकाळी उरल्यार आराम पावीत न्हय परतकाळींत उरल्यार काम चड 18 तास काम करता स्वामी महाराज आतां हांव आनी शिवानंद ममत्यांचे उलयते बशिल्ले तूं कशें की पर मिटींग घेतलें त्या नंतर कशें केलें म्हणलो नाही करता ताका थोडं काम आसा स्वाम्याक परत वचून भेटून तांगेलें मार्गदर्शन घेवन हांव मुखार सरका म्हणून ताका सांगलें 18 तास काम परतकाळी भितर उत्तर कन्नड जिल्ले दाखोवन नाही जाल्यार दक्षिण कन्नड जिल्ले दाखोवन हे दिकान गोंया वतलो प्रती एकलो कार गुणां घेवन परतकाळी भितर वता स्वामी महाराज थंय आसा म्हणून जाल्यार न्हय म्हणून जाल्यार अनेक देवस्थानां आमी स्वाम्याल्या मार्गदर्शना भितर चलत आसाचे त्या देवस्थानाचे ट्रस्ट मंडळी अध्यक्ष त्या देवस्थानाक कसं की रिपोर्टो त्या देवस्थानात जावं सुदारणे मजल कांय तरी जी आज्ञा स्वाम्याला घेवचे खातीर तो परतकाळी वता गोंयकार प्रति आयतार की शेनवार की थंय रज आसा म्हणून जाल्यार गोंयकारां टीम आसाची आसा प्रत्येक डे कसं की आपण बऱ्यापणा काम करता जाल्यार एक मूर्त निरीक्षणा सोम्या तोंडांतल्यान एक मूर्त जावं का अशें म्हणून अनेक भक्त लोक थंय वताचे म्हणटान थंय आयिल्ले सर्व भक्तांक तांगेले मना समाधान जावं तशी तांकां व्यवस्थीत तिचेर हात इथे दिवन तांगेले मना समाधान जावं तशें उलोवन तांकां मूर्त की तांकां मुखावेल बांदकामां मार्गदर्शन की ना कसरे मार्गदर्शन आज आमी धन्य आमी गौड सारस्वत ब्राह्मण समाज इतलो धन्य जाले म्हळ्यार आमकां सर्व दृश्टीर मार्गदर्शन दिवन तशें गुरुपीठ आमगेलें आसा सर खंयचो प्रश्न विचारा खंयचेय विचारा तुम्ही बांदकामा विशयी विचारा ज्योतिष विचारा मूर्त विचार खंयचेय विचारल्यार बी आमकां योग्य रितीचेर मार्गदर्शन दिवन पडत म्हणचे गुरुपीठ आमकां साक्षात परमपूज्य स्वाम्याल चरणाचे अनुग्रह आमकां आसा म्हणटान परतकाळी भितर 1 मिनीट बी पुरसत ना अशी हे सगळं आई लोकाल पुरा समोर समाधान कोण पेटयतना अनेक काम आसा स्वाम्याल आतां आतां आमी नेक्स्ट आतां म्हळ्यार हाजे नंतर मुखावेल वोट म्हणून जो आमी कसं ठरयल्लें आसा ते वोटूक बी दिसान तुला 7 ते 8 तास पाठ दितात
आपल्याला हे सगळं समय भितरीच एडजस्टमेंट करून तांकां पाठ शिकोवची 2 तास की 1 तास की आशिल्लो 5 की 6 तास 7 तास परत काळी मी तांकां पाठ दिवचे निरंतर पाठ दिवचे क्रम कितें वर घेतलो आसा म्हणटना मध्यानाची न्हीद की मध्याना रेस्ट की त्यावरय घेतिल्लें हांव पळयलें ना सोमेन ह्या एजार ह्या प्रायर इतलें सगळं तांणी गांतून घेवचे तांकां दिवची शक्ती परमपूज्य स्वाम्याली सतत तपशक्तीनच साध्य सी अशें म्हणटना थंय पळयतना हो सूर्य सुद्दां गडबड करना परत काळी दांटवतना भयंकर विचार करून दांटवता गडबड करून सारकें नाही वतना टायम म्हळ्यार स्वाम कामार आसा अशी गडबड करत नाका 5 मिनट वरी तांकां लॅक आसा 2 मिनटां लॅक वरी आसता तांकां पूण तो वरी गडबड करण्याची उर होता तितले का परमपूज्य स्वाम्यान तांगेले समय क्लप्ततेचे टायमिंगाचे एडजस्टमेंट दवरून ताणें सर्व काम चंदायेन करून वचचें तांगेले जिवात आनी एक चूर तांगेलें सूख पावन अशें करून वचचें हें पळयतना तांकां आतां गजान भट मामान सांगीन मुगे आतां चातुर्मास म्हळ्यार कितें स्वाम 2 म्हयने एका कडेन उरताची म्हणून आतां खरें म्हळ्यार आतां काम चड आतां दिसाक कमी म्हणून जाल्यार एक 500 लोक येता 500 लोकांक फलमंत्र शब्द दिवका पाद्य पुजा आदी सत्यनारायण पुजा आदी तिनिवेदी पूजा वगैरे आसा ती त्रिकाल पूजा करका तांगेले स्वंत ज्ञानार्जने बद्दल अनेक ग्रंथ वाचन आसा हें सगळं करतना हो एक पवित्र व्रत हे व्रतान अनेक कट्टाळ आसाची आतां गजानन भट मामान सांगलें आहार विहारांत कट्टाळ आसाची विहारांत कट्टाळ म्हळ्यार कसं न्हय ह्या मठा परिसर सोडून येवन ह्या देवस्थाना परिसर सोडून येवन तांकां खंय भायर वचचें जायना आहारांत आतां गजानन भट मामान सांगीन मुगे प्रत्येक पक्षाक एक दीस एक पक्षाक दूद वर्ज धंय वर्ज नेला मुळान तुलें धान्य वर्ज हें गड्डे गणसुगळो वर्ज नेला वैल गड्डे गणसुगळो वर्ज अशे अनेक नमुन्याचे कट्टळे मिराकणा रांदप मीठ घालतना सैंदव लवण घालचें हे सुमार नमुने आसा हांव पंढरपुरा भितर हांव लागीं एक 3 म्हयने आशिल्लो ते जेवणांत नमून जर पळोवन हांव तेंचे जेवका म्हणून एक अंदाज करून घेतिल्लो ते करून घेतले हांव पंढरपूरच्यान वापस येनाशिल्लो थंय उरताशिल्लो हांव ते एक 2 दीस खावन घेवन बंद केलें अशें आशिल्ले विशय सांगला हांवें ते सुलभ ना ताका जिबेक ताजेर जी बेग आनी नांकां तें कसल्यांची फरक पण हें दिवचें ना ताका इम्पोर्टन्स दिनाशी उरल्यार तें सगळें जेवीत ताका तितलो मनोबल जावका तें मनोबल आसल्यार त्या नमुन्याचे निग्रह ना ते करीत ताका तपश्चर्या जावका मनोबल जावका निग्रह जावका हें सगळें तितलें सगळें कट्टळ करून गजानन भट मामान सांगिल्लें मुगे हें सगळें कोणा खातीर हें सगळें संपादन पुण्य आमगेल्या समाजा आंगारी अशी पसरसूट खातीर हें सगळें करत आसाचें हे टायमार आमगेल्या शिष्यवृंदान कर्तव्य कसं न्हय हें आमगेल्या म्हालगड्यान सांगिल्लें हांव तुमकां सांगता आसा प्रतिबंध चातुर्मासा म्हाका अशी खंय तरी अवकाश मेळटा तेन्ना उलोवचें सांगिल्लें तेणें सांगचें आसाचें आसा कित्याक आतांची यंग पिळगीक हें कोण उरका हांगा म्हालगड्यांक हें तशिलो विशय आतां यंग पिळगीक हें कोण उरका म्हणून मुद्दाम सांगचें यंग जनरेशनान लाग घेवका आतां खंय पळयल्यार बी 45 वर्सां वयल मात्र 50 वयल मात्र समय म्हणून मोहन ते आसात म्हणून यंग जनरेशनान आज गजानन भट मामान सांगिल्लें नाजाल्यार आमगे कामत बेंगरे हांणी सांगिल्लें अध्यक्षान सांगिल्लें जर तुमी वक्तव्य आयकतना स्वामी म्हळ्यार कसं न्हय स्वामीले पॉवर कसं आसा तांगेले शक्तीन कसं करचें साध्य आसा हें आमी यंग जनरेशनान आयकून घेवका गुरुल्या अनुग्रह आसल्यार मात्र सर्व करचें साध्य आसा गुरु अनुग्रह नाशी तांगेले नाशी आमी कितली व्हड साधन केली की तें साधन मोल ना ती साधन पूर्ण जायना म्हणटना आमी हे चातुर्मासा वेळार गृहस्थ मंडळीन कुटुंब समेत येवन कित्याक उरील सर्व दिवस स्वामी आमी आपले कडेन येताच आमी खंय विनंती करूंक येतात थंय येताच आनी येवन आमगेल्या शिश्यांक थंय अनुग्रह करतात ह्या 2 म्हयन्यान स्वाम्याल वास्तव एक कडेन आसतना तांणी व्रतस्थ जावन आशिल्ले तेन्ना आमगेले ग्रस्त जाले कसले एक कर्तव्य म्हळ्यार तांणी स्वाम्यान आशिल्ले कडेन येवन स्वामी महाराजांक पाद्य पुजा भिक्षा आदी सेवा कोर त्या रामदेवालें त्या स्वाम्यालें फलमंत्र सदा घेवन घेवन घरल्या व्हरून ती मंत्रक्षदा सुवर्ण मंत्रक्षदा म्हणटात उलयतना अध्यक्ष मामान उलयतना सुवर्ण मंत्रक्षद हय त्या मंत्रक्षदांतली इम्पोर्टन्स आसा ती मंत्रशद खंय पाडयनाशी ते मंत्रशद व्हरून घरल्या की देवा कुडी भितर तांदळा मडकींत की पाळण्यांत की वस्त्रां कपाटांत की जुडो आशिल्ले कडेन तिजोरींत की आंगडी कडेन गल्ल्यांत की हें पुरा घाल न्हू उदबत्त दाखोवन ताका पांय पडचे एक पद्दती आमगेल्या म्हालगड्यान करून दवरून आयिल्ली सोम्याल रायस आयलो म्हणून जाल्यार तो रायस 3 का 3 वेळार म्हळ्यार अशी दिव लायतना
दवरून ताका आरती करून मांडेर दवरून हातपाय धुवन सर्व लोक घरची मंडळीन पुरा बसून घरच्या मालगड्यान की ना तागेले दुसऱ्या भावान की बसून वाचूचो क्रम मालगडो दवरून चोल येईल त्या राय सांगतो तितले आशीर्वाद आसा हे सगळं आमी कोरना येईल कडेन आमी केन्नाची अन्नाक संततीक नाजाल्यार म्हाका दुडवाक कसलेक अडचण जायना वृद्धी जायत वता अशी हे म्हालगड्यान कोरून दवरना येयली पद्दती ही पद्दती आज आमी चोल्यासून ह्या तसाची आज हांगा भरिलो बरी लोकल एक हे पळयतानाच कळटा आमकां कितले तान आमगे सिद्धापूरचे लोक पुरा लोक 900 लोक आसा म्हणून 950 लोक आयला सिद्धापूरच्या त्या न्हय 200 गांवांत लोक उठे जावन सर्व लोक इतलो व्हड पावस आसल्यार बीची सकाळ दोन पावस आशिल्लो आतां मात बेगीन हळव जाला सर्व लोकांनी येवन ह्या कार्यक्रमाक मेळिल्ले आनी पुरा हांतू कितलो तान स्वामी देव म्हालगडे गुरू हे पुरो तान शिस्तू कशें आयलो आमगेलो स्वाम्यान पट्टार आयले नंतर आमगे लोकांक शिक्षण आयली पूण सांगता म्हाका बारीक खुशी दिसता आतां आमगेले सिद्धापूर गांवां भितरी हो चातुर्मास म्हणटाना सिद्धापूर गांवांत लोकांक एक भागी कसो म्हळ्यार हांगा येयले गुरू भक्ताल सेवा करची गुरू सेवा करची गुरू भक्त लोकांक सेवा करची गुरू भक्ताल सेवा म्हणटाना आतां गजान म्हणपाक सांगितलें म्हणजे जेवणाक जिवणाचें व्हड म्हत्व न्हय तें जेवण करताची तुमी तर सांगाती आयिल्ल्यांक एक आदर सत्कार यो केन्ना आयलो कित्याक म्हळ्यार तांकां खाण बसकाराचें उलोवचें तांकां चंद करून तांकां एक उदक विचारचें नाजाल्यार तांकां कसं जावका बाबा तांकां टॉयलेट की रावची वेवस्था तें सगळें कर जबाबदारी तुमी सगळें हांगा आशिल्ल्या सर्व चेडवांक तशें हांगा वॉलिंटियर्स नांवांक कितें वॉलिंटियर्स कित्याक म्हळ्यार पर्तगाळी भितर 500 वर्साचें फंक्शन जालें तेन्ना बिळगी टिमांनी सिद्धापूरची वॉलिंटियर्स आनी टिमांनी बरें काम केलें हांव तेन्ना वॉलिंटियर लिडर म्हणून म्हाका थंय अपॉयंटमेंट केलें बरें काम केलें सगळें फंक्शन एंड जावं पसून आशिल्लें सिद्धापूरचे न्ही बिळगी वॉलिंटियर्स थंय मागीर सांगात आशिल्लें ते वेळेन म्हाका अगदी खात्री आसा हांगा सर्व वॉलिंटियर्स आनी सर्व म्हालगड्याल्या एक मार्गदर्शना प्रकार सर्व लोक छंद रितीर वेवस्थितीचेर हो काम हे सगळे चातुर्मासात सेवा कर न्हू हाजी लाभ जो व्यंकटेश मना भितर कसं आशिल्लें आपल्याला गांवां उद्धार जावं का आपल्याला पेन टेपर जावं का अशें म्हणून तांणी स्वाम्याला जर मागून दिलें आशिल्लें तोच आशिर्वाद स्वाम्यांक करताले आनी ते अनुग्रह सर्वांक तुमकां मेळटाले आनी हो चातुर्मास भारी चंद्रितीन जातालो आनी आमकां सगळ्यांक पदे पदे येवत तशी स्वाम्याला अनुग्रह आशिर्वाद उरतालो म्हणून मागून मी 2 उतर राबयता ಶ್ರೀ ಪುತ್ತುಪೈ ಹಾಂಕ ಧನ್ಯವಾದ ಶಿಸಿ 4 ಮಾತನಾಡಬೇಕೆಂದು ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಚರಣ ಕಮಲಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ, ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂತಹ ನನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ, ತಾಯಂದಿರೇ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇವತ್ತೊಂದು ಪುಣ್ಯದ ದಿನ. ಇಂಥ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಮಹತ್ವವಾದಂಥ ದಿನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತದ ಈ ಸಂಕಲ್ಪದ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ. ದೇವರಲ್ಲಿ, ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಲ್ಲಿ ಇಂಥ ಅವಕಾಶಗಳು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಸಿಗುವಂತಾಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಾನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರೊಳಗೂ ನಮ್ಮ ಸಿದ್ದಾಪುರವನ್ನು ಈ ವರ್ಷದ ಚಾತುರ್ಮಾಸವನ್ನು ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಂದಿನ 60 ದಿನಗಳ ಕಾಲ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದಂಥ ಧಾರ್ಮಿಕ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸನ್ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನಡೆಸಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಆಶೀರ್ವಾದ, ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡುವಂಥ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಿದ್ದಾಪುರದ ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ, ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ, ಜಿಲ್ಲೆಯ ಸಚಿವನಾಗಿ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಮ್ಮೂರನ್ನು ಹೀಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಚಾತುರ್ಮಾಸವನ್ನು ಮಾಡದಂತೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಚಾತುರ್ಮಾಸವನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮೂವತ್ತೆಂಟನೇ ಚಾತುರ್ಮಾಸವನ್ನು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮೂರಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. 46 ವರ್ಷದ ನಂತರ ಈ ಚಾತುರ್ಮಾಸದ ಅವಕಾಶ ನಮ್ಮ ಸಿದ್ದಾಪುರಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ.
ಇಂಥ ಒಂದು ಪುಣ್ಯದ ಅವಕಾಶಗಳು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದಕ್ಕೆ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ಹರ್ಷವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಾನು ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳದೆ ಕೇವಲ ಒಂದೆರಡು ವಿಷಯವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಾವು ಮನುಷ್ಯರು ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಅದೆಷ್ಟೋ ಪುಣ್ಯದ ಫಲವಾಗಿ ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಈ ರೀತಿ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಧನ್ಯತೆಯನ್ನು ಪಡೆಯುವಂಥ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ನಾವು ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯಗಳು ಎಷ್ಟು ಅಂತ. ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಆದರೆ ಯಾರು ಎಷ್ಟೇ ಆಯುಷ್ಯ ಇದ್ದರೂ 100, 105, 110 ವರ್ಷಕ್ಕಿಂತಲಂತಲೂ ಜಾಸ್ತಿ ಇರೋ ಉದಾಹರಣೆಗಳು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನದಲ್ಲಂತೂ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮಗೂ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಮಗಿನ್ನೆಷ್ಟು ವರ್ಷ ಅಂತ. ನಾವು ಇಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಠದ ಈ ಧಾರ್ಮಿಕ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಸಮರ್ಥವಾಗಿ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಎಷ್ಟು ಶತಶತಮಾನಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಒಂದು ಜಗತ್ತಿಗೆ ಆದರ್ಶವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿಗೂ ಕಾಣಬಹುದು. ಆ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು ಇನ್ನೆಲ್ಲಿ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ನಾವು. ಆದರೆ ನಾವು ಭಾರತೀಯರಾಗಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಮೂಲಕ ನಾವು ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಅನ್ನುವಂಥ ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿರುವಂಥ ಸಂಸ್ಕೃತಿಯವರು ನಾವು. ಅದೆಷ್ಟು ಋಷಿ ಮುನಿಗಳು ತಪಸ್ವಿಗಳು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಅವರು ಈ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಸಮರ್ಪಿಸಿಕೊಂಡಿರೋ ಫಲವಾಗಿ ಇವತ್ತಿಗೂ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿರೋದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಅದೆಷ್ಟೇ ಆಘಾತಗಳು ಪರಶಕ್ತಿಗಳು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದರೂ ಸಹ ನಾವು ಈ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಈ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ಬರೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಇವತ್ತಿಗೂ ಈ ಸಂಸ್ಕಾರ ಉಳಿಯೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಿದೆ ಈ ರೀತಿಯ ಮಠ ಪರಂಪರೆಯ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಅವಧಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಈ ರೀತಿಯ ಮಠಗಳನ್ನು ಧಾರ್ಮಿಕ ಭಕ್ತಿ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ನಾವು ಅದನ್ನು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಪರಂಪರೆಯ ವಾರಸುದಾರರು ನಾವು ಆಗಬೇಕು. ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಗಳಿಗೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಹೊಣೆಗಾರಿಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತಿಳಿಸುವಂಥವ್ರು ನಾವು ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಜೀವನ ಕುಟುಂಬ ಜೀವನ ಸಮಾಜ ಜೀವನ ರಾಷ್ಟ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟು ಪರಿವರ್ತನೆಗಳು ಹೇಗೆ ಆಗ್ತಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಆದರೆ ಮಠ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ನಮಗೆ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಅದು ಏನು ಹೊರಗೆ ಬದಲಾವಣೆ ಆದರೂ ಇದು ನಿರಂತರವಾಗಿ ಹೇಗೆ ನಡೆದು ಬಂದಿದೆ ಅನ್ನೋದರ ಸವಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಂಡಂಥವ್ರಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ ಇದೆ, ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಕೇವಲ ಭೌತಿಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಹಣ ಸಂಗ್ರಹವನ್ನು ಮಾತ್ರ ಮಾಡೋದು ಜೀವನದ ಧ್ಯೇಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಣದಿಂದಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಮಾಜದ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳಿಂದಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂದೆ ಕೇವಲ ಹಣ ಗಳಿಕೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಹಣ ಬೇಕು, ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ನಮಗೆ ಬೇಕು. ಆದರೆ ಜೀವನದ ಧನ್ಯತೆಯನ್ನು ಕಾಣೋದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ರೀತಿಯ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಾದಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಒಂದು ಗುರಿ ಆಗಬೇಕು. ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅನೇಕ ಸವಾಲುಗಳು ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇದೆ. ಹೇಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಶಕ್ತಿಗಳು ನಮ್ಮ ಈ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಮೇಲೆ ದಾಳಿಯನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡಿದೆ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಇವತ್ತಿಗೂ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ ನಮಗೆ. ಆದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸೋದಕ್ಕೆ ಸಂಕಲ್ಪಿತರಾಗಬೇಕು. ಅದು ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಯಾಕೆ ಈ ವಿಶ್ವಾಸದ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳ ಸಂಕಲ್ಪದಂತೆ ಅವರೆಲ್ಲರ ಅಪೇಕ್ಷೆಯಂತೆ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಗಳು ಸಹ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಜನಾಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ರೂಪಿಸಿರೋದ್ರ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಆ ಸ್ಥಿತಿ ಬರ್ತಾ ಇರೋದನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ನಾನು ಹೇಳೋದಾದರೆ, ನಾನು ಸಚಿವನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಸಂತೋಷದಿಂದ ನಾನು ಹೇಳೋದಾದರೆ, ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಪ್ರಯತ್ನದ ಫಲವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಗೇನಿತ್ತೋ ಅದು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಗೋಹತ್ಯೆ ನಿಷೇಧ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಇವತ್ತು ಜನಾಭಿಪ್ರಾಯ ಹೇಗೆ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಆಗಿತ್ತೋ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಗೋಹತ್ಯೆ ನಿಷೇಧವಾದ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ತರೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು. ಹೀಗೆ ಜನಾಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ರೂಪಿಸುವಂತಹ ಆ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಧರ್ಮವನ್ನು ಉಳಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕೇವಲ ಮುಂದಿನ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಅಗತ್ಯತೆ ಇದೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಪೂಜ್ಯರು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.
ಹಾಗಾಗಿ ಇಂಥ ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತದಲ್ಲಿ ನಾವು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ದರ್ಶನ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆಯೋದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿಯೂ ಸಹ ನಾವು ಈ ರೀತಿ ಉದಾತ್ತವಾದಂತಹ ಒಂದು ದೃಢವಾದಂಥ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಮತ್ತು ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಜೀವನದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಜೀವನ, ರಾಷ್ಟ್ರ ಜೀವನವನ್ನು ಸಹ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸೋದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ನನ್ನ ಕೈಲಾದ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಕೇವಲ ಸ್ವಾಮೀಜಿಯವ್ರ ಚಾತುರ್ಮಾಸ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಮುಗೀತು ಅಂತಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ ಈ ಚಾತುರ್ಮಾಸದ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ. ಹಾಗಾಗಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಮ್ಮ ಹಿತಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಅದು ನಮಗೋಸ್ಕರ, ಆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಾವು ಆ ರೀತಿಯ ಭಾವನೆಗಳನ್ನು, ಜವಾಬ್ದಾರಿಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವಂಥವ್ರು ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ತಾ, ಇಂಥ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಅವಕಾಶ ಇವತ್ತು ಸಿದ್ದಾಪುರಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಂತೋಷವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ಬಹಳ ಈ ವರ್ಷ ಅಂತೂ ಬಹಳ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂದರ್ಭ ಈ ವರ್ಷ. ಯಾಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 4 ಪ್ರಮುಖ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳು ಈ ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೇಗೆ ಪರ್ತಗಾಳಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು, ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳು ಇವತ್ತು ಸಿದ್ದಾಪುರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚಾತುರ್ಮಾಸವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೋ, ಹಾಗೆ ಸ್ವರ್ಣವಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಾಮಚಂದ್ರಾಪುರ ಮಠ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಗೋಕರ್ಣದಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕರ್ಕಿ ಮಠದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 4 ಪ್ರಮುಖ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳು ಈ ರೀತಿಯ ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಸೂಚಿಸಿದ್ದೇನೆ, ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಸಹ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸೋದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಸಹಕಾರ ಇರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸೂಚನೆಯನ್ನು ನಾನು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಆರೋಪ ಇದೆ, ನಾವು ಮಠಗಳನ್ನು, ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರುಗಳನ್ನು, ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ನಾವು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಬೆಂಬಲಿಸ್ತೇವೆ, ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸ್ತೇವೆ ಅಂತ. ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಂತ ಶ್ರೀಯುತ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಆರೋಪವನ್ನು, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಈ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ಬೋದು. ಆದರೆ ನಾನು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ಇದು ನಮ್ಮ ನಂಬಿಕೆಯ ವಿಷಯ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಯಾರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಈ ಪರಂಪರೆಯನ್ನು, ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಯಾವ್ಯಾವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅದನ್ನು ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಬೆಂಬಲಿಸ್ತೇವೆ, ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂಥ ಆ ಮಾತನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅದೇ ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ, ಈ ಒಂದು ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನದ ಧನ್ಯತೆಯನ್ನು ತರೋದಕ್ಕೆ ಇದು ಕಾರಣ ಆಗಲಿ. ದೇವರ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದ ನಿರಂತರ ನಮಗಿರುವಂತಾಗಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅವರು ನಮ್ಮ ಮಹಾಸ್ವಾಮಿಯವರು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನೇ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಅದರಲ್ಲೂ ಸಿದ್ದಾಪುರವನ್ನೇ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬ ಹರ್ಷವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರವು ಕೂಡ ಇಂಥ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಬೆಂಗಾವಲಾಗಿರುತ್ತದೆ ಅನ್ನುವ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ನಮಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಮಯವನ್ನು ಅವರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಕಳೆದಿದ್ದಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ಹಿತವಚನಗಳನ್ನು ಅವರು ನಮಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ನಾನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. संघ प्रवचनाचे भाग्य केवल पुण्यवंताक मात्र मेळता, तसले संताले समागमांतू आमकां क्षणकाल उरचेक अवकाश मेळ्ळेर बी जन्म जन्मांचे पाप कर्माच्यान आमी मुक्त जाताचे म्हूण म्हणिन आसा. आता परम पूज्य श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्री पादंगळ महास्वाम्याले दिव्य शुभाशीर्वचनाचे परम भाग्य आमकां दयपालसून श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः. श्यामं रविन्ममिदधीति कान्तियुक्तं ज्ञानं शरञ्ज दधतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपममिदं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्दमजितं स्मरतोरुगीर्भिः श्रीमद्धनुमद्भीमा मध्वान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः. देवमंदिर आणि गुरु मठ ही सारस्वत समाजाक भूषण प्रायच. सारस्वत समाज हो आपल्याला संस्कृती उभारून घेवसाठी मंदिरा भोवतीची विकसित झालेलो जावन आसा. खंय खंय सारस्वत समाज पाविल्लो जातकी थंय थंय त्यांनी सर्वप्रथम आपल्याला आराध्य देव अथवा कुलदेव अथवा स्वाम्याले मठ असं करून घेत इष्टदेवतांची मंदिरही उभारून घेत त्या मंदिरा भोवतीच वसतीच विकास केलेलो जाता.
कोच्चीन तूं गोश्रीपुरम खंय गोंयची श्रीमंतिका वचून न्हू लँड जालो जागो साश्टीपरम म्हळ्यार साश्टीकारालो वाडो परम म्हळ्यार मळयाळांत परम करतात म्हळ्यार साश्टीपुरम अशी सांगून घेवं तशें जागो त्या वेळा वेल्या कोच्चीच्या राज्या कडच्यान साश्टीपरम म्हळ्यार व्हड विलेजची आस करून घेतलां जायत काही आमगे लेकार 250 हेक्टर जमीन असलो तरी विस्तारा जागो त्या वेळा वेल रायले वचून सांगलें मायग्रेशन घेवन आयिल्ले आमी गोमांतकीय लोक आमकां रावच्याक शेल्टर ना तुगेलें राज्य आयलेच राजधर्मा प्रमाणे तूं आमकां विपूल जाग दिवका आमगेले स्वताच कश्टावळेन आमगेलें पोट आमी भरून घेतात आमकां तूं गाद्दे शेत आनी कसकसो नेस पळय असलो परिसर विस्तारात दिवका आमी 66 कुलां हांगा येवन राबिल्लीं जातात अशें म्हूण सांगलें त्या बरोबर ही राय्याक परतून निवेदन दिवन सांगून घेतलें आमी धांवन आयलीं कित्याक पर धर्मीय लोकांक छळान गोंय सोडून येवचें पडलें हांगा ही आमकां दिलेल्या जाग्यार क्रिश्चन जमातीची वराती म्हणटाचे लग्नाचें म्हळ्यार दिपण तुमी हांगा तशेंच मोयर क्रिश्चनाल शवयात्रा ही आमकां दिलेल्या जाग्यार धांवन बसना काही तरी तांणी मागीर जाग्याचो म्हळ्यार रायट दाखोवन घेत आनी वापस आमकां हांगच्यान धांवडात तसन काम घडूं नज रायान ह्या लोकांक दिलेले नय नम्रतेची विनंती मान्य करून शासनय बरोवन दवरलां खंय दिलां खंय म्हळ्यार दुसरी जमातीचें शवयात्रा ह्या जाग्या वयल्यान वचना म्हळ्यार हिंदू लोकांक जाता हिंदूंत गावडी समाज आसा कोंकणी समाजाक खारवी जनांग आसा गोंयच्यान भायर सरिल्ले ते कुळबी समाज आसा तांकां ये जा भोंवच्या करच्याक सर्व तरे सुविधा आसा मोयर तशेंच क्रिश्चन जमातीची शवयात्रा येवचना आनी तांगेली वराती म्हणटात ती बी यान्नशी आमकां रक्षण दिवका अशें म्हणून मागिल्ल्याक रायानही तशी मान्यता दिलेलो उल्लेख आसा सारस्वत लोक हो बुद्धिवंत समाज सारवंत समाज आपण खंय गेल्यारही त्या देशाच्या भाशेचें प्रेम त्या जलाचो अथवा त्या भुमीचो प्रेम करून एक समरस जीवन जगवच्याक प्रयत्नशील आशिल्लो तसलो एक सारवंतिका दाखयिल्लो तसलो हो समूह कोच्चींत गोंयांतल्यान भायर सरिल्ले जवळ जवळ 800 किलोमिटर भायर जाता थंय बी वचून आतां थंय गोश्रीपुरम व्यंकटेश देवाक गोंयची श्रीमंतिका येवन राबिल्ली तसले जनांगा कडच्यान तुगेले नित्य आराधना चल्लेली आसा व्यंकटेश देव कितें सांगता आपणाल्या वयच्या 2 हातां वयल्यान आपण स्वयं नारायण शंखचक्र आसा आपणाले शंखचक्रधारी आपण हातान दाखयन ही शंखचक्र तुम्ही नित्याक स्नान संध्या वंदनेतूं म्हळ्यार वापरील दावका गोपीचंदनांतूं विष्णू भक्त दावका तस्मात देवभक्त भवेत नरः सर्व प्रयत्नेन म्हळ्यार म्हणजे सर्वही तरेचे प्रयत्न करीत देवभक्त दया म्हूण सांगच्याक उजो हात सकल केंद्रीत करून दाखयता आपणाल्या पांया कडेन अंतरंगांत आपणाल्या भक्ती करणाऱ्याक संसार समुद्र हो कटी पर्यंतच धांवता म्हणल्याक 10 हात कटीचेर दवरून सांगता विष्णू भक्त दया देवभक्त दया म्हूण दाखयता जो मनुष्य देवभक्त जाला जो मनुष्य अंतरंगान देवाल भक्ती करत भजन पूजन प्रार्थना इत्यादीक रितीन मनोभाव धार्मिक प्रज्ञा असल्यारच जीवनात सुख समृद्धी जाता धार्मिक प्रज्ञावंतूची म्हळ्यार सुखावता मंगलाच उदय देवाश्रयानच जाता अशें म्हळ्याकच आमगेल्या म्हालगड्यांनी खंय खंय आपणाले वसाहत जायत गेली की थंय थंय समाजांतूं परस्पर प्रेम सद्भावना धर्माचो संस्काराचो प्रभाव आसा करूं का भगवत भक्ती वृद्धींगत जावन आध्यात्मिक उन्नती संपादन घेवच्याक समाजान अनेक देव मंदिर उभारून घेतिल्लीं जातात हो ही वरघाट सिद्धापूर खंय हांगा 250 वर्सां पयलें ह्या गांवांतल्या तुमगेल्या म्हालगड्यांनी देवस्थान मध्यवर्ती जाग्यार करून घेत
कलियुगाचे तारक दैवत व्यंकटेश वै हांगाई भव्य चंद देवता शिल्प लक्षणलक्षित प्रतिमा तुम्ही आणलं पळया देव सांगता आपल्याला भक्ती करा जो भक्ती करणार जाता त्या केदनाची सांसारिक क्लेश दुःख मेळनाच काय सुखावत तो जीवनात अश म्हणून समजावच्या कची विष्णूची अपरावतार कलियुगात देव व्यंकटेश रूपान अवतार घेऊन आयलो इतर खंयचो देव अशी सांगना आमकां नाही एक देवाला स्तुती पर काहीतरी सद्भाव व्यक्त करत देवान आमचे कल्याण करचे अशें म्हणून तसं नाही प्रार्थना श्लोक मस्त कविवरी आणि संस्कृत ज्ञानी बरे येण्यासाचीच नमो ब्रह्मण्य देवाय वै अंत्यक अर्थस ब्राह्मणाला देव म्हळ्यार विष्णू नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च गायक ब्राह्मणाक सदा हित करणार तरेचो देव हो प्रार्थना श्लोक हो तशी श्लोकाची रचना आपल्याला कृष्णाय गोविंदाय नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च जगदहिताय सर्व जगाकही म्हणारे सर्व जीवकोटींकही जगदहिताय जगाक बरी करणारो गोविंदाय नमो नमः गोक वेद रक्षण करणार तरेच्या ह्या देवाक नमो नमः म्हणून सांगत असेल प्रार्थना म्हणतना देवालय उभारणे घेत आमगेल्या धर्मसंस्कृती संवर्धनेसाठी मस्त पारंपरिक नियमावळी आसा हांगा चातुर्मासांत 4 महिने सांजेचे देवा मुखार भजन चलता नाही क्रमागत आसा पयलीं आमगेलें मस्त गांवां आशिल्लें आतां थंय गांवचें वातावरणांत की अथवा समयाचोच अभाव म्हळ्यार म्हण दाखोवन घेत राविल्लो वयल्यान थोडो गांवांत हें बरो विसरून गेलां हांगा 4 महिने प्रति शनिवारा म्हळ्यार म्हणजे अष्टावधान सेवायुक्त देवालय करत तसलेक म्हळ्यार उत्सव संभ्रम प्रति शनिवाराक धांवन वता हांगा सर्व समाज समूह ही गुरुभक्ती दाखयत आसता शिष्यांची भावनाच गुरुला गुरुपद देतात अशें एक मराठी म्हण आसा शिष्यांची भावनाच गुरूक गुरुपद मेळत रावत काय ह्या गांवांत इंदिरा कांतीर स्वाम्याल नांवाच म्हळ्यार भारी संभ्रमारी उल्लेख करतात आमी आयकतात तेच पिठार बशिल्ले आमी आमकांय कितें एकदां ह्या गांवांत आमंत्रण आयलां ह्यात रावले आमी एक फाटी आमगेल्या संचार क्रमांत दूर दूर रावल्यार आमी घाट चोवन कोण वता की अशें धांवन विळंब केल्लो आसत तरी चातुर्मासाचो हो एक सांगड कित्येक दिवसा संकल्प आमी करचोच आशिल्लो निर्धाराचो आमी व्यंकटेश अंबळी ह्या नांवारी पुतूपैन बरें एक स्मरण दाखयलें आमकां वय तागेली 40 वर्साची सेवा ही एक तरेन चातुर्मासान रुपीत जावची आशिल्ली त्यासाठी तागेले जोडे द्रव्यशय हांगा समितेन तुवें ताजो विनियोग जावचे ही आमी कामाक लागेला म्हणून ताका एक तृप्त आपल्याला गांवांत आज पॅन्ट घालून येवन बसता म्हणत आशिल्लो पॅन्ट जाल्यार वयर चोड जायना म्हण आज पर्यंत पॅन्ट घालून बशिल्लो ना तो पॅन्ट घालून जाल्यार वयर बसिना कडे कशी की आमकां गोत ना पुतू पयन तयार केल्लो दिसता घासका आनी तो पुतू पयन तागेलें नांव सांगता तो वयर येवन पांय पडलो एक ताका एक समाधान भरपूर मेळ्ळें आसतलें आमी बी माथ्यांतल्यान विसर दाखोवन घेतिलो आनी तो एका भाई स्वाम्यान चातुर्मास येवन बसचें म्हळ्यार चातुर्मास व्रत म्हळ्यार धर्मपिठाधिपतींक आचरण करूंक जाय अशें एक व्रत गुरु परंपरेचे आचार नियम अतिनिष्ठेन आचरण करूंक सहाय्यक दावूक एक सदवकाश सन्मार्ग हे 2 महिन्यांतून निवांत मेळटा चातुर्मास व्रत आचरण केलेलो धार्मिक येती विशेष कार्यचटुवटिकेंत भाग घेना गांवोगावी सार्वजनिकांकही उद्देशून धर्मप्रवचन करना इतलें न्हय आपण वास्तवीक करून राविल तसलो मठ दवो अथवा देवसंस्थ दवो देवान प्रांगण सोडूं न्हंय दांटूच्याक वचना आयच्यान मंगळूरच्यान कित्येक लोक आयले येतना सर्व न्हंयोही उतुंबा भरून कसं न्ही आतां नॅशनल हायवेचे रस्ते आसा तुकून येवच्या सुलभ जाला मंगळूरकारांक नांदर जाल्यार न्हंय दांटूच्याकच जायना प्रति नेत्रावती नदींत उदक खंय पंचगंगावळी पुरा आमगेल्या गोंगोळे परिसरांत 5 गंगा व्हांवता खंय
पंचगंगाई तुंब भरलाय येऊ का म्हणून येऊ जाल्यार ही जावचें तसं वातावरण नयेशें एक 40 वर्सां पयलें अथवा 50 वर्सां पयलें आतां सर्व तरे सुविधा अशा तुका न्हू आज उलोवन दाखयल्यान वय 200 गांवचे लोक पुणे हांगा येवन भरलेच गोंयचेय खुबशे लोक पावलेच म्हणटना आपणाल्या शिष्य परिवारा बरोबर आपणाक अनुकूल आशिल्ल्या गांवांत आषाढ शुद्ध दशमी पासून आषाढ कृष्ण पंचमी भितरी चातुर्मासाक बसूक जाय काय आयचे दिवस पळया पंचांग उघडणं पळया शेनवार स्थिरवार व्यंकटेश देवाला आराधना करतसले एक विशिष्ट दिवस तशेंच उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सर्व ही तरेचे वास्तू कार्याक उत्तरा भाद्रपदा नक्षत्र भारी श्रेष्ठ नक्षत्र स्थिर नक्षत्र तशेंच सर्वही शुभ कार्याक विवाह उपनयन ग्रहप्रवेश आंगडीचो आपल्या उद्यमाक काही तरी नवे पावल बसकाराच्याक आंगड उगडच्याक व्यवसायाचा आरंभ करूक उत्तरा भाद्रपदा नक्षत्र भारी भारी प्रसन्नतेचे नक्षत्र एक मुखान मुहूर्त चिंतामणी इत्यादी बृहद ग्रंथांत वरे भारी हाजो लौकिक उल्लेख करून बशिल्लो आज योग पळया सुकर म्हाक वय चांग कर्म करका म्हणून दाखोवच्याक 27 योगांत एक सुकर्मा म्हणून तसं नावही येवन गेलां वय सिद्धापूरकारांक कित्येक दिवसात तांगेल्या तिश्ठत आशिल्ले तसल्या सद्भावनेक सुकर्मा योगाचो सांगड घेवन स्वाम्याल वास्तव्य व्यंकटेश देवळाच्या सान्निध्यांत प्रांगणांत आजी आमी आश्रम म्हळ्यार आजे दिक्षा चातुर्मास व्रत दिक्षा स्विकारिल्ली जाता चातुर्मास व्रत संकल्प आरंभचे पयलें आपणे दावकादल पुरा सावधान सामग्री लागीं दवरून घेवपाक 4 म्हयने वापरतसल मृत्तिका 4 म्हयने वापरतसल कपड्याक पुरा काशाय वस्त्र काशाय वर्ण घालका दंतकाष्ठ इत्यादी थोडे नियम असत त्याच प्रमाणे वेदव्यास पूजन करत देवसन्निधींतू आपणाल्या ह्या चातुर्मासाच्या कालावधींत पूजा पुरस्कारान धर्मग्रंथाच्या पुरस्चरणेन आपणाला धर्मज्ञान अधिक करून घेवचे द्वारा आपणाल्या आत्मशुद्ध भावनेन एकाग्रतेनं निष्ठेन सत्वपूर्ण नेमान अनन्य भावान चित्तशक्ती पराशक्ती भगवंतान चिंतन करता हे एक स्वयं नारायण व्रत सर्व धर्मग्रंथ नियमान सांगतात धार्मिकतेनं केदनाय नारायण 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 म्हणून का ताणें वय दुसरें खंयचो जप करूं ना ह्या 4 म्हयन्यांतूं नारायण जपाचेंच भारी प्राशस्त्य चातुर्मास व्रताचे क्रमांत सर्व ही स्मृती ग्रंथ एकमुखान सांगतात म्हणटना चातुर्मासाच्या कालावधींतूं म्हळ्यार एकड रावका आनी सद्ग्रंथात चिंतन करका प्रभू रामचंद्रानही चातुर्मास व्रताची गणना वर्णना म्हळ्यार रामचंद्राकडून वाल्मिकी रामायणांत किष्किंधा कांडांत उल्लेख जाल्लो आसा किष्किंधा कांड 27 आनी 28 अध्याय खंयचे भाशेचो वाचून पळया रामायणांत रामू कसो उपदेश दिता आमकां म्हळ्यार वर्षकालाचें वर्णन दाखयता श्रावण मासा पासून म्हळ्यार वार्षिक पावसाचे भर चड आसता आपण किष्किंधांत पर्वतराजी पर्वताचेर चातुर्मासाक बसता तूं वच तुगेलें राज्य चलोवच्याक म्हूण सुग्रीवाक 3-4 म्हयन्याचो अवधी आस केले तर सीतान्वेषणाक राम भायर सरिल्लो दक्षिण दिशेंत वचत वचत किष्किंधा नगराचेर पावलो थंय सख्य सुग्रीवान साथ दित म्हूण सांगलें तरी तो सांगता कितें न अयम उद्योग समय मुखार स्वरूप मेळत तसलो हो वेळ न्हय अयोध्या नरेशा पुत्रो बायल म्हळ्यार होगडान घेवन जाले सोदून काडच्याक ह्या चातुर्मासा वेळार भायर वचच्याक न्हय आपण चातुर्मास व्रत दिक्षा स्विकारता पर्वते सहलक्ष्मण ह्या पर्वतांत किष्किंधा नगर हांव वचून बसय तशें न्हय रायाल नगर तरी न्हय आपण पर्वतराजी किष्किंधेंतू चातुर्मासा बसता हो ಇದು ಯಾತ್ರಾ ಆದಿ ಕಾರ್ಯಗಳಿಗೂ ಉಪಯುಕ್ತ ಸಮಯವಲ್ಲ मुखार वच्चा मेळना आपणे रावन घेता मग अशी रामायणांतू लक्ष्मणा सहित ह्या पर्वतांत आपण निवास करून रावता सुग्रीवा सांगितलें तुवें राज्य चलोवच्या राज्यांत भितर प्रवेश करून तूं मुखार वच घरा म्हळ्यार
आपण राज्यावच अशें म्हणटा आदेश दिलेलो ही जाता. सांगचें कारण कितें, पावसाळ दिवसांतू इतर कालावधीपेक्षा चड जीवजंतू उत्पन्न जातात. मनुष्याला संचारान ते जीवजंतू पाया मुळा माडोवन तांगेल हिंस जाता. ती धार्मीक येतीक ते समनय धार्मिकतेनं संचारा वच्छाना चातुर्मासान ताणें एक कडेन राविल्ल जावका अशें सांगता तशीं शास्त्र वचना प्रमाणे चातुर्मास व्रत कालू धार्मिकेतीन एक कडेच रावन घडयिल्ल जावका पडटा. त्या तरेन आपणाक धर्म प्रचारणेक तपोनियमाक जास्ती आतंक जातलो तसल्या ह्या म्हळ्यार अर्थात नितांत ध्यानाच्या प्रतिपादनेकरिता रजुत्वाच्या विकासासाठी चातुर्मास व्रत पालिलें जावका. योगायोग म्हळ्यार म्हणजे जी निरीक्ष आशिल्लोची आमी एकदां सिद्धापुरां चातुर्मास घडोवचोच संकल्प आशिल्लो आमकां. चातुर्मास व्रतांत कांय तरी नियम वेवस्थीत पालकाबा. ऋषी मुन्यांनी सांगलें तांकां खबर तें आमकां न्हय तें अशें म्हूण आमी सोड गोंयच्या नजर. तात्पर्य बहु कठीण जावन आशिल्लें तसं अखंड धर्मतत्वाच्या प्रतिपादनेकरिता वेदांतून तत्व न्याय धर्माचे महत्व सात्विक तत्व होऊन घेतील तसं हें एक व्रत बहु पुण्यप्रद जावन आसून आपणाल्या शक्तीनं ब्रह्मचर्याच्या साधनेन सुखाक आणि हिताकडेन वलन घालणाऱ्या धार्मिक येतीनं समाजाक होय मार्गदर्शन दिवसाठी एकत्रित रावचे. अशें म्हळ्यार म्हणजे व्यंकटेश देव सांगता आपणाल्या चरणाची भक्ती करा. देव गुरु म्हालगड्यांचेर दवरिल्ल्या विश्वासान आरोग्यवंत समाज आरोग्यवंत कुटुंब निर्माण करूं येता काय. त्या तरेन सारस्वत समाजान अनुगाल ही म्हळ्यार म्हणजे देवगुरू स्मरण करीत ज्या संस्कारांत आपण वाडील आसता तो तसलीच संस्कृती घडयत काय. तशी आपणाल्या चेडवां कडेन ही सद्धर्माचरण सत्कर्मनिष्ठा ही घडोवच्याक असले तरेचे गुरु समागम म्हणतात. गुरुल्या भेटीनही अनेक चांग संदर्भ मनाचेर संस्कार दिवन वतात. आपण एक संस्कारवंत जावका नीतिवंत जावका आचारवंत जावका म्हळ्याक बरेच ज्ञानी लोक वेदवेत्ते म्हळ्यार म्हणजे आमच्यांतले येवन भोंवत गेले वयल्यान तांगेलो आदर्श आमच्या दोळ मुखार भोवून वता. ताजे प्रमाणे आपणय एक संस्कारवंत जावच्याकय प्रज्ञा जागृत जावन बसता. आयच्या ही स्वाम्याल्या उपस्थितींतून यल्लापूर मठाच्या तर्फेनही तांणी एक जीवन संगाती कशी उरची म्हळ्याक जीवोत्तम जीवन साथी म्हळ्यार नामकरणान स्वाम्यानय तांकां आदेश दवरिल्ले म्हणजे स्विकारत तांणी एक वेबसायट अशी एक तयार केल्लें आसा. 70-80% ही भारी उत्तम मेळच्या शकता. आमगेले चेडवाल्या लग्न कारणासाठी सोयरीक सोदूच्या कित्येकदां वावंट काडत रावतात. जातकाचे वरे टॅली म्हणतात. नक्षत्रा वयल्यान गुणा वयल्यान कुजदोश म्हणटाची दशासंधी म्हणटाची योगावळी म्हणटात. हे सगळे तरेचें मार्किंग तांत कोरून घेवच्या मेळचे तसं एक बहु म्हळ्यार माहिती देणार तरेचे तांणी एक वेबसायट तयार केल्लें आसा. तशेंच प्रति हेडक्वार्टर्स म्हळ्यार म्हणजे आमगेले समाजात देवळां खंय घटस्थानां देवस्थान त्या देवस्थानाचे धर्मदर्शीनय म्हळ्यार स्पंदन म्हळ्यार ताजो तुमी कनेक्शन कशें म्हणटा थंय स्विच ऑन करताची सर्व माहिती आपणा जावका जाल्यार अश्विनी गोत नक्षत्राक खंयचे नक्षत्र अनुकूल जाता म्हळ्यार पटापट रिडींग मेळटा. ताजे वयल्यान मस्त तरेची माहिती संग्रहीत केलेली ही सॉफ्टवेअरा वयल्यान एक समाजमुखी योजना ही चालनेक येवच्याक तांणी प्रयत्न केल्ले आसा. मुंबई पर्यंतही तांणी संपर्क साधला. ह्या दिकान मंगळूर पर्यंतही पावील जातात. आणि प्रचारार्थ म्हळ्यार स्वाम्याला आदेश घेवन पॅम्पलेटशे म्हळ्यार म्हणजे तांणी करचे क्रम दाखोवच्याक तुमच्या गांवांत ते येवचेच. थंय तुमी समूहान मेळून तांणी मांडत तसले विशयाची जाणीव घेवका. हांत कसली समस्या जर दिसल्यार गुरुमठाक ही एक बरोवन पळोव येता.
उत्तरखंडीत येतं ना. कोण म्हणता मूला नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र, विशाखा नक्षत्र ही नक्षत्राक विवाह संबंध करूनच काहीतरी कौटुंबिक म्हळ्यार मरण भीती हाडणार जाता अशें म्हूण सांगता वचन ही धर्मग्रंथांत बरयी नासल्यारही एक मुखान कसं ज्योतिर्ग्रंथांत सोलापूर पंचांगही मस्त प्रकट करता. पंचांगान सांगले म्हणून स्वाम्यान सांगची नाही हां. धर्मशास्त्र ही सांगता, धर्मसिंधू ही जाणयता. अस्य शिशो हो ह्या चेरडाक जनन दोष निवृत्तीसाठी शांती करी म्हणून सांग. ते बाईनं चेरडुकी दारनी चेरडुकी हां ताजी गणन करण्याची. आपल्याला घरात जन्म येईल तसल्या ह्या चेरडासाठी नक्षत्र दोष विष नक्षत्र दोष निवृत्तीसाठी शांती करी म्हणून स्पष्टच बरयतात. शांती केली म्हणून जर जाल्यार दोष निवृत्ती खंडित जाता. ही रशी परंपरा ताजेसाठी शास्त्र नाही. म्हणल्यानंतर अनेक वचनांनाही आधार सिद्ध करू येतसलो विषय हो. जनन शांतीसाठी एकदा केलेलं नुप्र म्हणून जर जाल्यार विवाह संबंध जुळल्यानंतर परत एकदा कोरणो वरपक्षीय दवो अथवा वधू पक्षीयांक समाधान दिवू येता. अनेक चोडणकार हांतू विवाह संबंध घडोच नाही अशें म्हळ्यार म्हणजे एक तरे जनजनीत आमगेल्या कुमठा आनीक होन्नावर भटकळ ह्या 3 तालुक्यांत चड असते. तरी चोडणकारही 10 कुटुंब समूहान राविले सजे. परशुराम सृश्टींतू 10 म्हळ्यार कुटुंब चोडण द्वीपां वचून रावले. ते द्वीप आयलँड म्हणल्यानंतर आतांची आमगे शिवानंद कामतेन पोरूज चातुर्मासात तो आमगेलो कार्याध्यक्ष येतन कशी रे तूं आज वेळ जाली कशी म्हणून विचारलें. येतन सर्व न्हय तूं उद्दाकाचे हें जावन आपल्याला पुत्तान येवचें शेड्यूल समज चुकलो आपण बरोबरी 5 पयलीं पावत म्हणल्यार एक ध्यासान तो 5 पयलीं येवन पावलो. सांगचे अर्थ कितें जालें न्हय तूं उद्दाक भरली म्हूण जर जाल्यार आतां राजरस्ते आसा तुका न्हू खंयच्यान खंय वच्चाकय न्हंयच्या उदकाचो अडथळो जायना. पयले काळांत तूं चल्ली लग्न जावन आयलँडा पावल्या म्हणून जाल्यार चेल्ले घरल्या वच्चाक श्रावणांत चुडी पुजन करचें आसता. चुडी दिवच्याक धुवेन आवय घरल्या येवका ना आवयन एकदां धुवे घरल्या वचका. उदक तुंब भरलां म्हणून जाल्यार वच्चे येवचे वेवहारूची स्थगीत जालो. अशी विवंचना घडत म्हळ्यार कशी आयलँडांत रावी लोकांक चेली दिवच्या वच्चा ना. आयलँडार रावलेत ते मार्ग कसलो राजमार्ग ना. पावसा म्हळ्यार 3 म्हयने धुवेन तोंड पळोवं का म्हणून जर दिसल्यार कशें वच्च्या येवच्या दायना म्हळ्यार समस्या निर्माण जालेले वयल्यान तशी कसंकीत दाव नाशिल्ली आसत. मात्र थंय एक 2 रवळ आसा पांडव वाडो आनी गावंडो वाडो. पांडव वाड्याच्या रवळनाथाक पीस रवळू म्हणून सांगतात. भिवू नाकात तुमी. ज्या मनशाक पिशी लागला मग पिशी आसल्यार कसं न्ही मनुष्य तरतरीत 25 वर्ष पर्यंत उत्तम चलयलो पुरुषार्थ गाजयलचेलो एकाएकी मायल्ड जालो. बुद्धी काम करना कांय बडबडता असले तरेची पिशी लागिल्यांक त्या रवळनाथाक वचून प्रदक्षिण काडयशील म्हणून जर जाल्यार ते पिशी सोडून वता अशी अर्थ ताजो. जांबावली देव पळया तुमी हां. जांबावली दामोदर देवाकही ते फांट्यार न्हावन वल्ली वस्त्र म्हळ्यार उदक गळत रावका वस्त्रांतल्यान वस्त्र पिळनू सुकी वस्त्र शेकोर न्हू परत पांगून घेवचें ना. सुकी वस्त्र घालून घेवचें ना. वल्ली वस्त्रां न्हाल्लेल्या स्थितीन येवन ते दामोदर देवाक ताणें प्रदक्षिण काडका. म्हळ्यार ते वस्त्र सुके पर्यंत प्रदक्षिण काडका. 5-10 प्रदक्षिणेन वस्त्र सुकना म्हणटा तितली प्रदक्षिण काडली म्हणून जर जाल्यार खरोखरा ही गोष्टी गोंयांतुली आमी आयकून सांगतात. पिशी सोडेत खंय तो दामोदर देव न्ही कसलो पिश्यांत मस्त तरेची वैविध्य आसा हां. पिशी सोडवणार देव दामोदर म्हळ्यार दामोदर पिस देव न्हय हां. म्हळ्यार ज्यांक मनुश्याक पिशी जाय आसा तें सोडता दामोदर देवा प्रदक्षिण काडले. पळया एक मंगलोदय जावका जाल्यार जिवनांत देवाक प्रदक्षिण काडल्यार ही पिशी वता. म्हणटा रवळनाथ देवालय वचून प्रदक्षिण काडल्यार आपणाले म्हळ्यार पिशी तरेची बुद्धी असल्यार ही सोडून वता. ताचे पिस रवळनाथ म्हणून एक गोंया म्हणटात. तुमी भिवचे नाका हां. तशी आमच्यान कोणाक नाही एक प्रसंग असले दामोदर देवा पांय पडल्यार जाता रवळनाथा गड वचून पांय पडून आयल्यार ही मनस समाधान मस्त मेळूं शकता.
कित्याक आमच्यान तूं आसा पुरो आध्यात्मीक शक्ती आमी तयार करून घेवचे येता. सांगच्यार तशी चोडणकारांक चेल्ली दिवच्या ना म्हळ्यार चोडणकाराल चेल्लो हांकां जावंय जाल्यार तागेले पांय धुली म्हणून जर जाल्यार हागेल सर्व श्रीमंतीक वत्ता म्हणून सांगता जाल्यार चाली हांगा जाय म्हणून 3 तालुके आसा. गोंयांत खरोखर ही पद्दत ना. धेंप्या घर चल्ली चोडणकारांत दिल्यात तांणी लवंदे तिणी 1 लाख मीटर जाग दिलो. देवकी कृष्ण देवाक बरोवन दवरला तिणें. आतां 15 कोटी रुपये भायलो डोंगर खंय तो विकल्यार 15 कोटी रुपये देवाल राज्यान जम जाता. तरी कमिटी मस्त तरेन समजायलें आमी. ना जाल्यार बिगर गोमांतकी लोक थंय येवन एनक्रोचमेंट करून स्वाधीन तांगेल धांवन बसता कडेन धांवडाच्याकय मेळना. कांय तरी कॉम्प्रोमायज करून तो टॅक कसं न्ही कॅरटेकर म्हणलो आसा ताका 25 लाख रुपये दिवका दिया आनी तो 15 कोटी जाग भितर घेया. न्ही आमकां देवकी कृष्ण देवाचे कोणी जे हांगाचे न्ही गोंयांत उरला आसले ताणें आयकून घेवचें न्ही. आमगेला आर कामात त्या देवाचो जे बरो शुभचिंतक हो त्या विशयान चिंतन करत मस्तपटी पावला ते तरी आयकून घेवच तसलें म्हळ्यार बरें आसका. ताजे नंतर कृती करूं येता. म्हणजे आयकून घेवनूच कामां लागल्यार पळया सार्थकता चड मेळटा. सांगचे तात्पर्य चोडणकारान तूं सोयरीक संबंद करच्याक गोंयची देवळान दावो पर्तगाळी स्वाम्यान दावो आतां गोंयकारांत कसं अडथळ केन्ना आयिल्लो ना. देवकी कृष्ण देवळाची महाजन 75% गोंयांत रावलेच 25% मात्र धांवन आयले. इतर देवाचे आसा पळया 75% भायर धांवन आयलेची थंय 25% आसाचे. देवकी कृष्ण देवळांत मस्त कार्यक्रमांत आमी सहभागी जालेच. हजारान लोक बसतात मेळटात. तो सगळो प्रांगण यात्राचे वेळे भरून बसता. इतले लोकांक सोयरीक संदर्भ साधन नशे आसावे सोयरीक जमल्या बा. गोंयांत ही चाली ना. चोडणकारांक चेल्ली दिवच्या ना म्हणून तसलो एक विशय आयिल्लोच ना आज पर्यंत मठाचे कक्षेंत. व्हडली स्वामी अशी समर्थ रितीन समाजांत मस्त भोंवडी काडले तांणी. आमगे मुखारी आयल्यार फक्त हे 3 तालुके आमगेले. तरी हो ही एक संभ्रमाचो विशय आमच्यांत नाही सादवका. नाजाल्यार विवाह समस्या कसं आनीक कठीण जाता. चेडवांक 30 वर्स जाल्यार चेल्ली दिवच्या ना चोडणकारांक म्हणून. चोडणकारांक कित्येक कुटुंब हांगा आसूनय बरे तरेन नांव लौकीक प्रसिद्धी घेवन आसात. कोणाकय हानी जालेली ना लुकसाण जालेलें ना. कसं न्ही मामा घरची पुरो श्रीमंतीक जावंय व्हरत म्हणून सांगता न्ही अशी कसलो वेव्हार केन्ना हांगा घडिल्लो ना. कशी उरो विवाह संदर्भांत तांणी एक काडिल्ली माहिती कसं न्ही गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची वैवाहीक माहिती योजना बरेच तरेन कार्यरत जावच्या लागिल्ली आसा. ताका यश स्वाम्यानय संदेश से दिवन आशीर्वाद वगैरे घडयलो आसा. एकंदरीत समाज समूहांत हें समजून घेतिल्लें जावचें मस्त तरेचें हाजें प्रयोजन समाजांत जातलें अशें एक विश्वास धरता आमी. आमगेलो समाज हो पयलीं तुकुनूच 5000 वर्सां अलीकडे पळयल्यार सर्वही रंगांत म्हळ्यार विविध क्षेत्रांत नामना संपादन घेवन आयिल्लो आसता. आतां गोंय चीफ मिनिस्टर आमगेलोच कसं न्ही. ताज्या पयले मिनिस्टर एकटो आमगेलो जाला. चीफ मिनिस्टर म्हणटा सादा मिनिस्टर मस्त जातात. कसं न्ही चीफ मिनिस्टर जावचें म्हळ्यार मस्त श्रमाचें काम मस्ताच. खंयचे स्टेट उरो जबाबदारेची विभागीय सर्व क्षेत्रीय तागेलें सूक्ष्म दावका पडटा. समाज हितवादी आम सरकार म्हणटात आमगेलें सरकार म्हूण दाखयता. सगळ्यालेय प्रीती विश्वास संपादन घेतिल्लें तसलें दिगंबर कामत तागेल्या हातानय 5 वर्स चलतलें सुंदर चलतलें. मात्र शुभचिंतक तो सगळ्यांकय ना म्हणटना 5 दिवसाक हांगा चातुर्मासाच्या व्रताचे आरंभ जाला. कित्येक दिवस पर्यंत स्वाम्याल वास्तवी घडतलें. म्हळ्यार सर्व गुरुभक्त हांगा धांव घेवन येणार जाताची तांकां सगळ्यांकय समाधान मेळत तसं न्ही. म्हळ्यार समाधान म्हळ्यार आतिथ्या दृश्टीनं सत्कार जावचो ह्या गांवाचो एक पुरुषार्थांतलो एक क्रम आसता. तशें 5 दिवसाचे आमगेल्या धर्मसभेक विश्वेश्वर हेगडे कागेरी ह्याच परिसरांत तो शासक जावन भारत आमगेल्या कर्नाटक घन सरकारान शिक्षण मंत्री जावन कित्येक शिक्षण प्रेम ताणें व्यक्त करत अनेक संस्थांक आधार दिलो जाला. तशें आतां संस्कृताचें विद्यापीठ म्हळ्यार म्हणजे एक तयार जावचे विशयांत शुभ संकेत आसा अशें दाखयलें ताणें.
तर गोब्राह्मण हितायचं म्हळ्यार म्हणजे कृष्णान धरून उत्तर दिलं नाही. गोवधा म्हळ्यार गोसेव चुलका मस्त साहित्य गो साहित्यात गोसूक्त म्हणून असं सुंदर असं गोसूक्त गोपुजे वेळार हे म्हणचो ब्राह्मणोत्तम म्हणटात. ताजो अर्थ करून घेतल्यार कळत तुमकां. गोमाता 33 कोटी देवसमुहाची एक प्रातिनिध्य घेऊन राविल्लें आसा. तिका हिंस करूं ना. ती न्हिदोन बशिल्ली आसल्यार पांयान माडोवन तिका जागोवचें ना घेवन कचरा कसलो बुरस खावन घेवन ती सुमधुर अमृत सदृश दूध देणारे आसता आमकां. म्हणून नंतर आवयल दुधा नंतर गायचे दुधाच्यान आमी प्रवृद्ध मानतात. गोमाता म्हणून तसो अर्थान तिका पूज्यता आसदावतसने एक धोरणां आमगेल्या घन सरकार कर्नाटकांतले तांणी बी मान्यता दिलेली जालेली आयकतना भारी संतोष जाता. देव असले तरे म्हळ्यार येवजणुकेन आमगे सरकार ही उत्तम कार्य रचदावन जनहित चिंतन जनहित पर म्हणटात अशें घडोवचें. सरकारी धोरणां ही सदा सर्व कालांतूय आमकां मेळत रावो. तशें आमच्या समाजांतूय म्हळ्यार समाज हितवादी पुरुषांचो उदय घडो. अन्यही आमकां प्रीती करणार तसले किम सौख्यम परस्पर प्रेम खंय प्रेम आनीक म्हळ्यार सूख कसं न्ही म्हळ्यार परस्परांत प्रेम विश्वास आदरू हो असं करून घेवचोची निजवाद जीवनದ ಧ್ಯೇಯ उद्देशವಾಗಿರಬೇಕು काय म्हणटना आमच्यान तसले तरेची म्हळ्यार पयलीं तुकून आमी मायग्रेशन घेत खंय 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 वचतही कसं नाही आपल्याला सत्व विसरनशी देव गुरु धर्मचिंतन करत आमच्यान तुल्या म्हळ्यार देवान दिलें तसलें ज्ञान प्रतिभा क्रियाशक्तीचे वापर घेत आमी बी सुख जीवन चलयत दुसऱ्यांकय सावळी दिलेली तसले आसाच. आमी पयलीं भाशणांत कालीच म्हणा मस्त विस्तार उलयल्याची आजी मस्त विस्तार घेन आजी मस्त दिवसा वास्तव्य स्वाम्याने जेवणावळ जावचें सकल अष्टावधान जावचें एकंदरीत सर्व कार्यक्रम सुसंगत रितीन जावच्याक अवकाश मेळो अशी येवजत समाज समूहाक सदा सुख संतोषू क्षेमाभिवृद्धी समाजान नांदत रावो अशी देवचरणी आमी प्रार्थना करीत आमगेलो आशिर्वाद पर भाशणाचो आमी समारोप घडयतात. सर्व लोकांना एक विनंती करून घेता असा सर्व लोकांना भोजन प्रसाद स्वीकार करूंक का म्हणून विनंती असा. सौकर्या दृष्टीनं परस्थळीक शिष्यवर्गांक लक्ष्मी सदनांतू म्हळ्यार कला मंदिरा सकल आमगेल्या गांवच्या शिष्यवर्गाक पद्मावती सदनांतू म्हळ्यार कला मंदिरा मागशी आणि शनिवार फळार करतल्यांक गायत्री हॉलांतू म्हळ्यार देवस्थाना सुत्तांतू व्यवस्था केलेली आसा. दय करून सर्वांनी प्रसाद भोजन करूं का म्हणून विनंती करून घेता असा.